सांगलीतील एका कंत्राटदाराने कामाचे बिल मिळत नाही म्हणून आत्महत्या केली। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कंत्राटदारांनी आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटील याला श्रद्धांजली अर्पित केली। सरकारने हर्षलच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, त्याचे थकलेले बिल मिळाले पाहिजे। कल्याण डोंबिवलीतील असे अनेक ठेकेदार आहेत ज्यांचे बिल मिळत नाही। सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका ठेकेदार संघटनेच्या वतीने करण्यात आली। महाराष्ट्रात एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। हर्षल पाटील या ठेकेदाराने जलजीवन मिशन जे काम केले होते त्या कामाचे योग्य मोबदला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती नुसती तिकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांची झालेली आहे। आज वर्ष काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये म्हणून आणि ह्याच्या पहिले 3-4 महिन्यापूर्वी या सलग 3-4 लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडे संवेदनशील राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत, तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत, मग ते विकासाची कामं करण्याची ठेकेदार आहे तेच जर मारायला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय। म्हणून तुम्ही थोडं संवेदनशील राहून याच्या गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर ठेकेदाराची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणं आहे। असे खूप लोक आहेत की त्यांची पेमेंट थांबलेली आहे, गेली वर्षभर झाले पेमेंट त्याला मिळत नाहीये। कल्याण डोंबिवली क्षेत्रात किती ठेकेदार आहेत आणि एकूण किती आकडा आहे देणी अडकले? कल्याण डोंबिवलीमध्ये 100-125 ठेकेदार आहेत की ज्यांनी कामं केलेली आहे, सरकारची कामं मूलभूत विकास निधीमधून। असे नक्कीच सांगता येत नाही आकडा आम्हाला, पण प्रत्येकाचे कमीत कमी खूप पैसे असे अडकलेले आहेत। तसेच सरकारला विनंती आहे की तो जो हर्षल पाटील या ठेकेदाराने जी आत्महत्या केलेली आहे त्याच्या कुटुंबाला सरकारने काहीतरी शासनाची मदत केली पाहिजे आणि त्याचं जे बिल थकलेलं आहे ते पण त्याला दिलेले पाहिजे। कारण सरकारने इथे काय केलेलं आहे की पहिले छोटी कामं लोक करायची, पण सरकारने सर्व कामं क्लब केलेली आहे, त्यामुळे छोट्या ठेकेदारांना काम मिळत नाही। म्हणून जे आज गुलाबराव पाटील जे बोलले मंत्री की तो आमचा सब कॉन्ट्रॅक्टर होता, तो आमचा ठेकेदार नाहीये, असं नाहीये। तुम्ही सगळी कामं मोठी कामं काढल्यामुळे छोट्या ठेकेदाराला काम मिळत नाही। छोटे ठेकेदार सगळे मराठी माणसं आपली आहे आणि छोट्या ठेकेदाराला मग ते सब कॉन्ट्रॅक्टर काम घेतात कारण ते मोठी कामं मिळत नसल्यामुळे आणि मग आत्महत्या शेवटी करणार तेच लोक करणार कारण त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे। म्हणून सरकारने त्या कुटुंबालाही मदत केली पाहिजे आणि त्याचे बिल दिलं पाहिजे आणि तशीच ही परिस्थिती सगळ्या ठेकेदारावरती त्यांच्यावरती पण तो अन्याय दूर केला पाहिजे।